Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new topic of our syllabus, which is income from house property. In this particular topic, we are going to study how the income of any under Income Tax Act. हा जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, या टॉपिकमध्ये आपण कोणतंही घर असेल तर त्या घराचं इन्कम कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. ओके, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द बेसिक टू टाइप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी. आफ्टर दॅट वी विल स्टडी द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम from, and at the end of this lecture we will see the format for computing the income from house property. हे जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत की हाऊस प्रॉपर्टीचे कोणकोणते दोन प्रकार असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत की इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, त्याचा अर्थ काय आहे, आणि सर्वात शेवटी लेक्चरच्या सर्वात शेवटी आपण कोणत्याही हाऊस प्रॉपर्टी म्हणजे कोणत्याही घराचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं त्याचा फॉर्मॅट हा आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन टू इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट द हाऊस प्रॉपर्टीज आर क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. ओके, इन्कम टॅक्स हा जो काय कायदा आहे प्रमाणे जे काय हाऊस प्रॉपर्टीज असतात त्या हाऊस प्रॉपर्टी म्हणजे आपलं घर, त्याला आपण हाऊस म्हणू शकतो, फ्लॅट म्हणतो, किंवा त्याला बंगलो असेल किंवा घर असेल. ओके, त्याला आपण हाऊस प्रॉपर्टी असं म्हणतो. ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर कदाचित जर अपार्टमेंटमध्ये असेल तर त्याला फ्लॅट असं म्हटलं जातं. जर सेपरेट बंगलो असेल तर त्या घराला आपण बंगलो म्हणू शकतो. एखादं जुनं घर असेल त्याला घर म्हणतो. ओव्हरऑल हे त्याला हाऊस प्रॉपर्टी असं म्हणतो. And under Income Tax Act, the house properties are classified into two categories. It means there are two types of house properties as per Income Tax Act. इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे हाऊस प्रॉपर्टी या दोन प्रकारच्या असतात. द फर्स्ट टाइप ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. ओके, इन द नेम इट सेल्फ द मीनिंग सेल्फ ऑक्युपाइड. आता या शब्दाचा अर्थ काय, तर सेल्फ म्हणजे स्वतः, ऑक्युपाय करणे म्हणजे राहणे. जर घराचा ओनर, घराचा जो कोण मालक आहे तो घराचा ओनर किंवा घरामधील फॅमिली मेंबर्स हे जर त्या घरामध्ये राहत असतील तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. सेल्फ म्हणजे स्वतः आपण घराचे मालक आहोत आणि त्या घरामध्ये आपण स्वतः राहतोय. त्या घराला, जे घर स्वतःचं असतं आणि त्या स्वतःच्या घरामध्ये घराचा ओनर आणि त्याचे फॅमिली मेंबर जर राहत असतील तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, इफ अ हाऊस प्रॉपर्टी इज यूज्ड बाय द ओनर म्हणजे घराचा मालक, ओनर फॉर द रेसिडेन्स म्हणजे राहणे, ऑफ हिज ओन, जर घराच्या मालकाने घराचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी, ओन म्हणजे स्वतःच्या, रेसिडेन्स म्हणजे राहणे, स्वतःच्या राहण्यासाठी, रेसिडेन्स ऑफ फॅमिली मेंबर्स, जर त्या घराचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी किंवा फॅमिली मेंबर्सच्या राहण्यासाठी केला जात असेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. ओके, त्यामुळे अशा घराला सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी सिम्पल सांगितलं आहे, सेल्फ ऑक्युपाइड घर कोणत्या घराला म्हणायचं, तर इफ अ हाऊस प्रॉपर्टी इज यूज्ड बाय द रेसिडेन्स, स्वतःच्या राहण्यासाठी, रेसिडेन्स म्हणजे राहणे, स्वतःच्या राहण्यासाठी जर घराचा वापर केला जात असेल, ऑर फॉर द रेसिडेन्स ऑफ फॅमिली मेंबर्स, किंवा घराचा मालक राहतोय तरी त्याला सेल्फ ऑक्युपाइड म्हणा, किंवा घराचा मालक राहत नाही आहे पण घरातले फॅमिली मेंबर जे आहेत ते जर त्या घरामध्ये राहत असतील तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ अ हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टीचा हा पहिला प्रकार ऑक्युपाइड, आणि नावामध्येच क्लिअर सांगितलंय सेल्फ म्हणजे स्वतः म्हणजे स्वतः किंवा फॅमिली मेंबर्स, आणि ऑक्युपाय करणे म्हणजे घराचा वापर करणे, राहणे. ओके, जर घरामध्ये
ओनर स्वतः घर मालक जो आहे, घराचा मालक जो आहे तो स्वतः राहत असेल किंवा त्याचे फॅमिली मेंबर्स राहत असतील तर त्याला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. टेक एक्झाम्पल ऑफ युअर हाऊस. तुम्ही ज्या घरामध्ये राहता आणि ते घर कुणाच्या नावावरती असेल, तुमच्या पेरेंट्सच्या म्हणजे आईच्या किंवा वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या, बरोबर. म्हणजे ते घर तुमचं स्वतःचं आहे, बरोबर. तुमचं स्वतःचं घर आहे म्हणजे तुम्ही त्या घराचे ओनर आहात आणि त्या घरामध्ये तुम्ही ओनर आहात आणि तुम्हीच त्या घरामध्ये राहताय म्हणजे त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड घर असं म्हटलं जातं. आणि हे जे तुमचं घर आहे ते तिच्या नावावर आहे. मग ते आईच्या नावावर असेल, वडिलांच्या असेल, आजीच्या असेल किंवा आजोबांच्या असेल, बरोबर. ज्या व्यक्तीच्या नावावरती हे घर आहे त्या व्यक्तीला त्या घराचं इन्कम हे कॅल्क्युलेट करावं लागतं. ओके. तुमच्या नावावरती घर असण्याचा प्रश्न येत नाही. एकतर ते आई वडील आजी आजोबा कुणाच्या तरी नावावर असेल, मग ते घराचे ओनर आहेत, ते स्वतः घरामध्ये राहतात, प्लस तुम्ही स्वतः त्या घरामध्ये राहताय, अशा घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. इट इज बिकॉज सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी मीन्स अ हाऊस प्रॉपर्टी विच इज यूज्ड बाय द ओनर फॉर हिज ओन रेसिडेन्स ऑर फॉर द रेसिडेन्स ऑफ हिज फॅमिली मेंबर्स. जर एखादा घराचा वापर घराचा मालक स्वतःच्या राहण्यासाठी किंवा घरातल्या व्यक्तींच्या राहण्यासाठी घराला सेल्फ ऑक्युपाईड स्वतः ऑक्युपाय करणे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं त्याला म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ हाऊस प्रॉपर्टी. हा घराचा पहिला प्रकार आहे. अँड सेकंड टाईप ऑफ अ हाऊस प्रॉपर्टी इज लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी. आता लेट आऊट म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेमध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्वतःचं घर, मग तो घर असो फ्लॅट असो नाहीतर बंगलो असो, ओके, जर एखाद्याचं घर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला रेंटवरती दिलं म्हणजे भाड्यानं राहण्यासाठी दिलं, रेंटवरती दिलं, तर त्या घराला लेट आऊट हाऊस असं म्हटलं जातं. लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी असं त्याला म्हटलं जातं. मग हे जे तुम्ही घर देताय, रेंटवरती देताय, ते राहण्यासाठी दिलं असेल, बिझनेससाठी दिलं असेल, प्रोफेशनसाठी दिलं असेल, तुम्ही तुमची हाऊस प्रॉपर्टी जर कुणाला रेंटवरती दिली तर त्या घराला जे घर त्या घराला त्या हाऊस प्रॉपर्टीला लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. त्यामुळे अर्थ क्लिअर आहे बघा. इफ अ हाऊस प्रॉपर्टी, जर एखादी हाऊस प्रॉपर्टी इज गिव्हन ऑन रेंट, ती जर कुणाला रेंटवरती दिली असेल फॉर द पर्पज ऑफ रेसिडेन्स म्हणजे राहण्यासाठी रेंटवर दिली, ऑर बिझनेससाठी दिली, ऑर प्रोफेशन एक्सेट्रा, कोणत्याही कारणासाठी तुम्ही रेंटवरती द्या, तुमची हाऊस प्रॉपर्टी कुणाला रेंटवरती दिली तर त्या प्रॉपर्टीला लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी, इट इज कॉल्ड एज अ लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी. तर त्या घराला त्या प्रॉपर्टीला लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. ओके. सो दिस इज द बेसिक अँड सिम्पल मिनिंग ऑफ लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी. सो वी विल सी दिस वन्स मोर. पुन्हा एकदा आपण याचा अर्थ बघूया की ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट there are first type is self occupied property and second type is let out house property. Meaning काय दोन्हीचं? First we will see the meaning of self occupied. If a house property is used for own residence, जर एखाद्या घराचा वापर आपण स्वतःच्या किंवा फॅमिलीच्या राहण्यासाठी करत असू तर त्याला सेल्फ ऑक्युपाईड असं म्हणतात. हे फर्स्ट. अँड सेकंड टाईप इज लेट आऊट हाऊस. If our house property is given on rent to someone else, जर आपण आपलं घर, आपली प्रॉपर्टी, हाऊस प्रॉपर्टी एखाद्याला रेंटवरती दिली तर त्या हाऊस प्रॉपर्टीला लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. दीज आर द टू टाईप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टीज ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे हाऊस प्रॉपर्टीचे हे दोन प्रकार होतात. नाव द नेक्स्ट पॉईंट. Now in this particular point we are going to study the important concepts in the topic income from house property. आपला हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, ज्यामध्ये आपण कोणतीही हाऊस प्रॉपर्टी असेल, कोणतेही घर असेल तर त्या घराचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत, हे या टॉपिकमध्ये आपण स्टडी करणार आहोत.
मग या टॉपिक्सशी रिलेटेड ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत त्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण पहिल्यांदा बघूया. द फर्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज म्युनिसिपल व्हॅल्यू. दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज म्युनिसिपल व्हॅल्यू. म्युनिसिपल व्हॅल्यू म्हणजे काय? तर इट टेक्स व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. तुमचं घर, तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर जर समजा गावामध्ये असेल तर गावामध्ये ग्रामपंचायत असते. करेक्ट? दिस इज फर्स्ट. सेकंड, सपोज तुमचं घर एखाद्या शहरामध्ये असेल तर त्या शहरामध्ये नगरपालिका असते. दिस इज सेकंड. अँड थर्ड, सपोज एखादा व्यक्ती मोठ्या शहरामध्ये फॉर एक्झाम्पल पुणे, मुंबई अशा ठिकाणी राहत असेल तर पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी महानगरपालिका म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन असते. ओके, हे जे काय ग्रामपंचायत आहे, हे जे काय नगरपालिका आहे, नगर परिषद आहे किंवा महानगरपालिका आहे, या सर्वांना मिळून म्युनिसिपल कॉर्पोरेशन जातो. सो म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स इन्क्लूड ग्रामपंचायत ॲट विलेज लेवल. दिस इज फर्स्ट. सेकंड, नगरपालिका ॲट सिटी लेवल. दिस इज सेकंड. अँड थर्ड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन दॅट इज महानगरपालिका ॲट द बिग सिटीज. ओके, त्यामुळे ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका ज्या आहेत यांना म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स असं म्हटलं जातं. मग ह्या ज्या काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत, ओके, फॉर वन एक्झाम्पल, सपोज एखाद्या व्यक्तीचं घर एखाद्या गावामध्ये असेल, बरोबर, आणि त्या गावामध्ये साहजिक आहे तिथं ग्रामपंचायत असते. मग ते जे काय घर आहे त्या घराची जी काय व्हॅल्यू ग्रामपंचायतीने केलेली असते त्या व्हॅल्यूला म्युनिसिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. व्हॉट इज म्युनिसिपल व्हॅल्यू? म्युनिसिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी फिक्स्ड बाय द लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशन लाईक ग्रामपंचायत, नगरपालिका और महानगरपालिका. बघा केअरफुली, जर तुमचं घर गावामध्ये असेल तर गावामध्ये ग्रामपंचायत असते, तर तुमच्या घराची ग्रामपंचायतीनं केलेली व्हॅल्यू त्याला म्युनिसिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट. सेकंड एक्झाम्पल, सपोज तुमचं घर एखाद्या शहरामध्ये असेल. ओके, टेक सिम्पल एक्झाम्पल इज लोकेटेड इन सातारा. तुमचं घर साताऱ्यामध्ये असेल तर साताऱ्यामध्ये नगरपालिका आहे, तर नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे तुमच्या घराची असलेली व्हॅल्यू, नगरपालिकेनं तुमच्या घराची कॅल्क्युलेट केलेली जी व्हॅल्यू असते, इट इज कॉल्ड एज अ म्युनिसिपल व्हॅल्यू. दिस इज सेकंड. अँड लास्ट एक्झाम्पल, सपोज युअर हाऊस इज इन पुणे. तुमचं घर, तुमचा फ्लॅट जर पुण्यामध्ये असेल, महानगरपालिका आहे. ओके, मग तुमच्या पुण्यामधील घराची जी काय केलेली व्हॅल्यू आहे कुणी, तर पुणे महानगरपालिकेनं, त्या व्हॅल्यूला म्युनिसिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ओके, त्यामुळं आपलं घर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एकतर ग्रामपंचायत असते किंवा नगरपालिका असते किंवा महानगरपालिका असते. हे जे काही संस्था आहेत, लोकल बॉडीज आहेत, हे लोकल बॉडीज आपल्या घराची व्हॅल्यू ठरवतात. व्हॅल्यूला म्युनिसिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ओके, मग बघा काय सांगितलं आहे, म्युनिसिपल व्हॅल्यू म्हणजे काय? म्युनिसिपल व्हॅल्यू इट इज द व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी फिक्स्ड or determined by the local authorities like ग्रामपंचायत, नगरपालिका और म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ओके, ग्रामपंचायत असेल, गावामध्ये घर असेल तर ग्रामपंचायत असते, शहरामध्ये घर असेल तर नगरपालिका, शहरामध्ये घर असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स असते. यांच्या नियमाप्रमाणे या नगरपालिकेनं किंवा महानगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीनं आपल्या घराची केलेली जी व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूला म्युनिसिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. मग प्रश्न येतो की नगरपालिका, ग्रामपंचायतीला आपल्या घराची व्हॅल्यू कशाला पाहिजे, तर आणि ही व्हॅल्यू कशावरून ठरते? साधं सिंपल लॉजिक आहे. बघा काय सांगितले, धिस म्युनिसिपल व्हॅल्यू आफ्टर कन्सिडरिंग. आपल्या घराची व्हॅल्यू कशावरून ठरते, तर साईज ऑफ द हाऊस. आपलं घर किती मोठं आहे, घर जेवढं मोठं तेवढी घराची व्हॅल्यू जास्त, घर लहान असेल घराची व्हॅल्यू कमी. त्यानंतर नेचर ऑफ कन्स्ट्रक्शन, घराचं बांधकाम कोणत्या प्रकारचं आहे. जर गावामध्ये जुनं घर असेल, मातीचं घर असेल, ओके, तर व्हॅल्यू कमी असेल, पण सिमेंट कॉन्क्रीटचं घर असेल तर व्हॅल्यू जास्त असेल. ती पत्रा असेल तर व्हॅल्यू कमी असेल, जर घरावरती स्लॅब असेल तर त्याची व्हॅल्यू ही जास्त असते. प्लस एरिया एक्सेट्रा, आपल्या घराचा जागेचा एरिया किती आहे. जागेचा एरिया, जमीन जर कमी असेल
एरिया कमी असेल तर व्हॅल्यू कमी असेल, एरिया जास्त असेल तेवढी व्हॅल्यू जास्त असते. ओके, आपल्या घराची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी नगरपालिका असू, ग्रामपंचायत असू, हे वेगवेगळे जे काही त्यांचे पॅरामीटर्स आहेत त्याचा वापर करून आपल्या घराची, प्रत्येकाच्या घराची, फक्त आपल्याच नाही सर्वांच्या, ग्रामपंचायत एरियामध्ये जेवढी काय घरं येतात त्या सर्व घरांची व्हॅल्यू ही ग्रामपंचायत कॅल्क्युलेट करते. नगरपालिका असेल, ओके, नगरपालिका साताऱ्यामध्ये जेवढ्या काही घरं आहेत त्या सर्व घरांची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करते. ओके, ही व्हॅल्यू कशासाठी कॅल्क्युलेट करते? कारण घर तर आपलं आहे, बरोबर, आपण त्याचे ओनर आहोत, पण आपल्या घराची व्हॅल्यू नगरपालिका किंवा ग्रामपंचायत का कॅल्क्युलेट करते तर ते पुढे सांगितले बघा. धिस व्हॅल्यू इज फिक्स्ड बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स फॉर चार्जिंग द म्युन्सिपल टॅक्स ऑन द हाऊस प्रॉपर्टी. ओके, आपल्या घराची व्हॅल्यू ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कशासाठी कॅल्क्युलेट करते तर त्याचं एवढंच कारण आहे, कारण की जेवढी आपल्या घराची व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूनुसार ऑन द basis for house property, the municipal corporations like gram panchayat, like nagarpalika, like municipal corporation, they have to charge the municipal tax. Now question is, what is municipal tax? Municipal tax means घरपट्टी. मराठीमध्ये आपण म्युन्सिपल टॅक्सला घरपट्टी किंवा घरफाळा असं म्हणतो, जो दरवर्षी आपल्याला ग्रामपंचायतीला पेड करायचा असतो किंवा नगरपालिका मध्ये पालिकेला पेड करायचा असतो. त्याला मराठीमध्ये घरपट्टी किंवा ग्रामीण भागामध्ये त्याला घरफळा असं म्हटलं जातं. ओके, तुम्ही तुमच्या पेरेंट्सना विचारून घ्या की आपल्या घराची घरपट्टी किती आपण पेड करतो, किंवा गावामध्ये घर असेल तर घरफळा किती रुपये पेड करतो, आणि तो दरवर्षी गावामध्ये असेल तर ग्रामपंचायतीला पेड करावा लागतो, शहरामध्ये घर असेल तर तो तुम्हाला नगरपालिकेमध्ये पेड करावा लागतो. ओके, आणि आपल्या घराचा किती आपण घरपट्टी म्हणजे थोडक्यात घराचा टॅक्स. ओके, जो घराला टॅक्स असतो. मग प्रश्न येऊ शकतो की घरासाठी टॅक्स का पेड करायचा, तो पुढे आपल्याला पॉईंटमध्ये येणार आहे. ओके, फक्त आपल्या घराची जेवढी व्हॅल्यू आहे, जेवढी घराची व्हॅल्यू जास्त असेल तेवढ्या आपल्याला जादा टॅक्स हा पेड करावा लागतो. जेवढी घराची किंमत कमी तेवढा आपल्याला कमी टॅक्स पेड करावा लागतो. आणि घराची व्हॅल्यू कशावरून ठरते हे आपण या पॉईंटमध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज म्युन्सिपल व्हॅल्यू. पुन्हा एकदा बघा, व्हॉट इज म्युन्सिपल व्हॅल्यू? म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द पॅरामीटर्स ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स लाईक ग्रामपंचायत, नगरपालिका और म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आपलं घर ज्या ठिकाणी आहे, जर गावामध्ये घर असेल तर ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची असलेली किंमत, व्हॅल्यू, म्युन्सिपल व्हॅल्यू, हे एक. आणि दुसरं शेवटचं उदाहरण, जर आपलं घर, इफ अवर हाऊस इज सिच्युएटेड इन अ सिटी, देन द व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस ॲज पर द पॅरामीटर्स ॲज पर द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ नगरपालिका इज कॉल्ड ॲज अ म्युन्सिपल व्हॅल्यू. जर आपलं घर शहरामध्ये असेल तर शहरामध्ये नगरपालिका असते, तर नगरपालिकेच्या नियम आपल्या घराची केलेली व्हॅल्यू, जी नगरपालिकाच आपली घराची व्हॅल्यू ठरवते, कॅल्क्युलेट करते, त्या व्हॅल्यूला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट कन्सेप्ट अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी एक्झाम्पल. ओके, वी आर गोइंग टू सी धिस पर्टिक्युलर वर्ड, दॅट इज म्युन्सिपल व्हॅल्यू. आपण हे लेक्चर झाल्यानंतर नेक्स्ट लेक्चरपासून जे एक्झाम्पल्स पाहणार आहोत त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल यू आर गोइंग टू सी धिस पर्टिक्युलर व्हॅल्यू. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल व्हॅल्यू हा शब्द येणारच आहे. दिस इज फर्स्ट कन्सेप्ट. नाव द सेकंड कन्सेप्ट. सेकंड कन्सेप्ट इज फेअर रेंट. ओके, वी नो द कन्सेप्ट ऑफ रेंट. आपल्याला रेंट म्हणजे माहिती आहे. ओके, व्हॉट इज फेअर रेंट? फेअर रेंट म्हणजे काय, तर आपलं जे घर आहे, ओके, गावामध्ये घर असेल किंवा शहरामध्ये असेल. आता एक साधं उदाहरण बघा, जर आपण रेंटचं विचार, महिन्याचं असतं, करेक्ट, रेंट हे महिन्याचं असतं. जर गावामध्ये घर असेल, गावापेक्षा शहरामध्ये रेंट हे थोडं जास्त असतं, बरोबर. आणि शहरांपेक्षा जी मोठी शहरं आहेत, टेक एक्झाम्पल ऑफ पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, एक्सेट्रा एक्सेट्रा, मोठ्या शहरामध्ये रेंट अजून जास्त होतं. मग रेंट किती असतं? फॉर एक्झाम्पल 4,000 पर मंथ असेल, 5,000 पर मंथ असेल, 6,000 पर मंथ असेल किंवा 10,000 पर मंथ असेल. हे झालं एका
याचं तुम्ही तुमच्या घराचा विचार करा. तुमचं घर जे आहे, ओके, तुम्ही ज्या घरामध्ये राहताय ते तुमचं स्वतःचं घर आहे. स्वतःचं घर आहे म्हणजे तुम्हाला कोणाला रेंट द्यावं लागत नाही, बरोबर. ते तुमचं स्वतःचं घर आहे आणि तुम्हीच त्या घरामध्ये राहताय, बरोबर. त्यामुळे तुम्हाला रेंट मिळण्याचा देण्याचा काही प्रश्न येत नाही, कारण की ते तुमचंच घर आहे आणि तुम्हीच त्या घरामध्ये राहताय. यू आर द ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी. तुम्ही त्या घराचे ओनर आहात. पण सपोज असं समजा की तुम्ही तुमचं घर ज्यामध्ये तुम्ही आत्ता राहताय, समजा तुम्ही तुमचं घर वर्षभरासाठी कुणाला रेंटवरती दिलं, तर वर्षभराचं रेंट किती मिळू शकतं? इट इज कॉल्ड एज अ फेअर रेंट. ओके, सपोज इफ यू गिव युअर हाऊस ऑन अ रेंट throughout the year, then how much rent you will get for a year, it is called as a fair rent. जर तुम्ही तुमचं स्वतःचं घर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं, समजा दिलं, तर किती रेंट मिळू शकते एका वर्षाचं? त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज तुमचं घर सिटीमध्ये आहे, शहरामध्ये आहे, आणि ज्या एरियामध्ये तुमचं घर आहे, ओके, त्या ठिकाणी सपोज महिन्याला तुमचं जेवढं घर आहे, सपोज 3 रूमचं घर असेल, 1 BHK फ्लॅट आहे, ओके, आणि सपोज ते जर घर रेंटवरती दिलं तर महिन्याला किती रेंट मिळू शकतं? तर सपोज एका महिन्याला रेंट मिळू शकतं 5,000 फॉर एक्झाम्पल. पर मंथ किती? 5,000. मग एका महिन्याचं 5,000 म्हणजे वर्षभराचं किती? कसं फाइंड आउट करणार? 5,000 रुपये महिन्याचे वर्षभराचं फाइंड आउट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 5,000 गुणिले 12 इज इक्वल टू 12 पंचे 60,000, म्हणजे 60,000 रुपये रेंट तुम्हाला मिळू शकतं जर तुम्ही वर्षभर घर रेंटवरती दिलं तर. किती रुपये रेंट मिळू शकतं वर्षाचं? 60,000. त्या 60,000ला म्हटलं जातं फेअर रेंट. त्या 60,000ला फेअर रेंट असं म्हणतात. टेक अनदर एक्झाम्पल. सपोज एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं घर पुण्यामध्ये आहे. सपोज पुण्यामध्ये एखादा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये तो स्वतः राहतो आहे, त्याची फॅमिली राहते. पण सपोज ते जो काय फ्लॅट आहे तो फ्लॅट जर रेंटवरती द्यायची वेळ आली, आत्ता तो स्वतःच राहतो आहे, त्या ठिकाणी रेंट किती आहे? तर तो जो काय फ्लॅट आहे त्याला एका महिन्याला 10,000 रुपये रेंट मिळू शकतं. तर महिन्याला एका महिन्याचं 10,000, मग वर्षभराचं किती? फॉर एक्झाम्पल बघा, महिन्याचं 10,000 आहे म्हणजे 10,000 पर मंथ गुणिले वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 10,000 गुणिले 12 इज इक्वल टू किती? 1,20,000 एवढं रेंट मिळू शकतं. जर आपण वर्षभर घर रेंटवरती दिलं तर किती रुपये मिळू शकतात? 1,20,000. त्याला म्हटलं जातं फेअर रेंट. फेअर रेंटचा अर्थ बघा, इट इज द ॲन्युअल रेंट हे कुड बी रिसिव्ड. ते तुम्हाला मिळू शकतं कधी? इफ आवर हाऊस प्रॉपर्टी इज गिव्हन ऑन रेंट थ्रू आउट द इयर. जर आपण आपलं घर जर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं तर किती रेंट मिळू शकतं वर्षभराचं? त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. ओके, विच कुड बी रिसिव्ड, एवढं रेंट मिळू शकतं कधी? इफ आवर हाऊस प्रॉपर्टी इज गिव्हन ऑन. जर आपण वर्षभर आपलं घर रेंटवरती दिलं तर रेंट किती मिळू शकतं? त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. अँड इन एव्हरी एक्झाम्पल द अमाऊंट ऑफ फेअर रेंट इज ऑलरेडी गिव्हन. ओके, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जसं म्युन्सिपल व्हॅल्यू हे ची अमाऊंट दिलेली असते, आपल्याला ती कॅल्क्युलेट करावी लागत नाही, तसंच फेअर रेंटची सुद्धा अमाऊंट आपल्याला रेडीमेड दिलेली असते. फक्त आपल्याला त्या कन्सेप्ट ही कळाली पाहिजे. Fair rent. This is second. Now the third concept is standard rent. Standard. ओके, व्हॉट इज स्टँडर्ड रेंट? स्टँडर्ड रेंटचा अर्थ काय होतो? धिस रेंट, हे जे काय स्टँडर्ड रेंट आहे, धिस रेंट इज फिक्स्ड ॲज पर रेंट कंट्रोल ॲक्ट. दिस क्वेश्चन इज जनरली आस्क्ड फॉर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन. ओके, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये हा प्रश्न विचारला जातो की जे स्टँडर्ड रेंट आहे ते कशा अंतर्गत? तर त्याचं उत्तर आहे धिस रेंट इज फिक्स्ड ॲज पर रेंट कंट्रोल ॲक्ट. रेंट कंट्रोल ॲक्ट हा ॲक्ट कशासाठी आहे? तर रेंटवरती कंट्रोल ठेवण्यासाठी. जे रेंट कोण घेतं? तर घराचा ओनर. कुणाकडून? तर भाडेकरू. भाडेकरू म्हणजेच टेनंट. आणि घराचा जो मालक असतो त्याला लँडलॉर्ड किंवा ओनर असं म्हटलं जातं. ओके, रेंटवरती जे रेंट महिन्याला घेतलं जातं त्या कंट्रोल ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा ॲक्ट आहे, त्याला रेंट कंट्रोल ॲक्ट असं म्हटलं जातं. ह्या ॲक्ट अंतर्गत हे जे स्टँडर्ड रेंट आहे ते स्टँडर्ड रेंट ठरवलं जातं. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज स्टँडर्ड रेंट? स्टँडर्ड रेंट म्हणजे काय? तर स्टँडर्ड रेंट मीन्स अ मॅक्सिमम रेंट
जास्तीत जास्त किती रेंट, अ मॅक्सिमम रेंट विच ए हाऊस ओनर, एखादा घर मालक जास्तीत जास्त किती रेंट कॅन, एखादा घर मालक आहे तो घर मालक स्वतःच्या घराचं जास्तीत जास्त मॅक्सिमम किती रेंट घेऊ शकतो त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड रेंट. इट इज अ मॅक्सिमम रेंट. जास्तीत जास्त तुम्ही एवढंच रेंट घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जादा घेऊ शकत नाही. जसं आपण म्हणतो की सपोज परीक्षा जर 100 मार्काची असेल, ओके, 100 मार्कचा पेपर असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त किती मार्क पडू शकतात, 100पैकी 100 मॅक्सिमम पडतील का, 100पैकी 105 मार्क पडतात का कधी, तर नाही. जास्तीत जास्त किती, तर 100. बरोबर, हे मॅक्सिमम लिमिट आहे, त्याच्यापेक्षा जादा नाही. तसंच त्याचप्रमाणे एखादी हाऊस प्रॉपर्टी आहे, ओके, त्या हाऊस प्रॉपर्टीचं तुम्ही मॅक्सिमम जास्तीत जास्त किती रेंट घेऊ शकता भाडेकरूकडून, टेनंटकडून, त्या अमाऊंटला म्हटलं जातं स्टँडर्ड रेंट. सपोज एखादी हाऊस प्रॉपर्टी आहे ती आणि त्या ठिकाणी सपोज स्टँडर्ड रेंटचा कायदा, स्टँडर्ड रेंट हे लागू आहे. आणि किती स्टँडर्ड रेंट आहे, सपोज पर मंथ 6000 फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय एका महिन्याला 6000. मग महिन्याचं 6000, वर्षभराची रक्कम कशी कॅल्क्युलेट करणार, महिन्याचे 6000 वर्षाची काढण्यासाठी गुणिले 12 महिने, कारण एका वर्षामध्ये 12 महिने असतात. महिन्याचे 6 गुणिले 12, 6000 गुणिले 12, बारसक किती, तर 72,000. म्हणजे वर्षभराचं रुपयेच रेंट जास्तीत जास्त घेता येऊ शकतं. अँड इट इज एक्सपेक्टेड दॅट द ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी शुड नॉट चार्ज मोर दॅन धिस स्टँडर्ड लिमिट, दॅन धिस मॅक्सिमम लिमिट. हे जे काय मॅक्सिमम लिमिट आहे त्या मॅक्सिमम लिमिटपेक्षा, स्टँडर्ड लिमिटपेक्षा जादा रेंट कोणत्याही घरमालकानं घेऊ नये असं अपेक्षित असतं. इट इज अ मॅक्सिमम रेंट ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक स्वतःच्या घराचं जास्तीत जास्त किती रेंट घेऊ शकतो त्या मॅक्सिमम लिमिटला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे रेंट आहे हे रेंट कंट्रोल ॲक्ट प्रमाणे ठरवलं जातं. ओके, दिस इज थर्ड कन्सेप्ट. नाव द फोर्थ अँड लास्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज्या असतात, मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲट व्हिलेज लेवल देर इज अ ग्रामपंचायत, ॲट सिटी लेवल देर इज नगरपालिका, अँड इन बिग सिटीज देर इज म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हे जे काय ग्रामपंचायती आहेत, नगरपालिका आहेत किंवा महानगरपालिका आहेत, यांना आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं त्याला सर्वांना मिळून हे म्हटलं जातं. मग या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सकडून मला ज्या काय फॅसिलिटीज मिळतात, ज्या काय सर्व्हिसेस मिळतात, त्यासाठी जो टॅक्स पेड करावा लागतो, घराचा टॅक्स, ज्याला आपण मराठीमध्ये घरपट्टी किंवा घरफळा असं म्हणतो, त्याला म्युनिसिपल टॅक्स असं म्हटलं जातं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या पेरेंट्सना विचारा की तुमच्या घराचा टॅक्स किती पेड करावा लागतो, घरपट्टी किती पेड करावी लागते. नॉर्मली गावामध्ये जो घरपट्टी असते त्याला घरफळा म्हणतात. 500, 600, 800, 1000 रुपये असेल. ओके, जर सिटी लेवलला घर असेल, शहरामध्ये घर असेल तर 3000, 4000, 5000 एवढी नॉर्मली घरपट्टी असते. त्यालाच म्युनिसिपल टॅक्स असं म्हटलं जातं. सो धिस म्युनिसिपल टॅक्स हॅज टू बी पेड बाय द ओनर ऑफ हाऊस टू द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. जो कोण घराचा ओनर आहे त्या घराच्या मालकानं नगरपालिकाला किंवा ग्रामपंचायतीला हा टॅक्स हा जो आहे तो पेड करावा लागतो. बघा काय सांगितलं आहे, म्युनिसिपल टॅक्स म्हणजे काय, तर इट इज अ टॅक्स, हा एक प्रकारचा टॅक्स आहे, कर आहे, पेड टू म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हा टॅक्स आपण कोणाला पेड करतो, म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेला पेड करतो. कशासाठी, फॉर द व्हेरियस फॅसिलिटीज सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय देम टू अवर हाऊस. या ग्रामपंचायतींकडून, नगरपालिकेकडून आपल्याला ज्या काही सर्व्हिसेस मिळतात, सेवा सुविधा, फॅसिलिटीज मिळतात, त्यासाठी आपण हा टॅक्स हा त्यांना हा पेड करत असतो. धिस टॅक्स इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ आवर हाऊस प्रॉपर्टी. आपण किती रुपये टॅक्स पेड करायचा हे कशावरती डिपेंड असतं, तर इट डिपेंड्स अपॉन द म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी. आपल्या घराची जेवढी म्युनिसिपल व्हॅल्यू आहे, मागाशीच आपण म्युनिसिपल व्हॅल्यू ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. ओके, आपल्या घराची जेवढी म्युनिसिपल व्हॅल्यू आहे त्यानुसार आपल्याला टॅक्स हा पेड करावा लागतो. जेवढी व्हॅल्यू जास्त असेल
तेवढा आपल्याला टॅक्स जादा पेड करावा लागेल. जेवढी म्युन्सिपल व्हॅल्यू कमी तेवढा टॅक्ससुद्धा कमी पेड करावा लागतो. त्यामुळं हा जो काय टॅक्स आहे तो आपल्या घराच्या म्युन्सिपल व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. आणि पुढं सर्वात महत्त्वाचं वाक्य काय बघा, व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ज्या वेळेला आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे एक्झाम्पल पाहणार आहोत त्यावेळेला हा नियम महत्त्वाचा. द म्युन्सिपल टॅक्स पेड, आपण किती टॅक्स पेड केला आहे वर्षभरामध्ये, पण कुणी बाय ओनर, घराच्या मालकानं किती रुपये टॅक्स पेड केला, कुणी पेड केला, बाय द ओनर, घराच्या मालकानं, आणि पेड केलेला ओके इज ओनली कन्सिडर्ड. तुम्ही घराचा टॅक्स किती पेड केला आहे वर्षभरामध्ये तेवढ्याच टॅक्समध्ये घेतला जातो व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. एक उदाहरण म्हणून बघा, समजा तुमच्या घराचा टॅक्स आहे 5,000. किती टॅक्स आहे 5,000 आणि तुम्ही पेड किती केला, समजा 4,000 पेड केला. राहिलेला जो 1,000 तो पुढच्या वर्षी देणार आहात. तुम्ही पेड किती केला आहे 4,000. त्यामुळे जेवढा पेड केला आहे ना तेवढाच आपण विचारामध्ये घेणार आहोत ज्या वेळेला आपण घराचं इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत. टेक अनदर एक्झाम्पल, टॅक्स आहे 5,000 आणि तुम्ही 5च्या 5,000 सगळा टॅक्स पेड केला. पेड किती केले तुम्ही 5,000. त्यामुळे ज्या वेळेला आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेला पेड किती केले 5,000 तेवढे विचारामध्ये घ्यायचे. ओके, जेवढी अमाऊंट ओनर पेड करेल टॅक्स म्हणून, म्युन्सिपल टॅक्स म्हणून, तेवढीच फक्त विचारामध्ये घेतली जाते. असं झालं की घराचा टॅक्स आहे 5,000 रुपये पण त्या वर्षी टॅक्स पेड केला, टॅक्स पेड किती 0, बरोबर. त्यामुळे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करताना टॅक्स पेड हे 0च विचारात घेतलं जाणार आहे, कारण जेवढा टॅक्स पेड केला जातो तेवढाच विचारामध्ये हे कन्सिडर केला जातो व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता ही इम्पॉर्टंट नोट बघा जी एक्झाम्पलसाठी सर्वात महत्त्वाची आहे. काय सांगितलं बघा, व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, ज्या वेळेला आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला ओनली 2 एक्सपेन्सेस, 2च फक्त खर्च लक्षात ठेवायचे. कुठले 2 खर्च, एक म्हणजे म्युन्सिपल टॅक्स पेड, घराचा म्युन्सिपल टॅक्स किती पेड केला आहे, घराचा म्युन्सिपल टॅक्स पेड हा एक पहिला खर्च. आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. जर आपण लोन काढला असेल, कर्ज काढला असेल घरासाठी, घर बांधण्यासाठी, घर खरेदीसाठी, घराची दुरुस्तीसाठी किंवा घराचं रिनोव्हेशन साठी कर्ज काढला असेल तर त्या कर्जावरचं व्याज, हे 2च खर्च शुड बी कन्सिडर्ड. हे 2च खर्च फक्त विचारामध्ये घ्यायचे. कारण आपल्याला ज्या वेळेला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं एक्झाम्पल दिलं जातं त्यावेळेला हाऊसशी रिलेटेड आपल्याला 4, 5, 6 खर्च दिलेले असतात. त्यापैकी फक्त हे 2, पहिला खर्च कुठला तर तो आहे म्युन्सिपल टॅक्स, घराचा म्युन्सिपल टॅक्स किती पेड केला तो पहिला खर्च, आणि दुसरा खर्च कोणता, लोन. ओके, एवढे 2च खर्च विचारामध्ये घ्यायचे त्यांनी सांगितले. आणि जे बाकीचे खर्च आहेत बघा, अदर एक्सपेन्सेस रिलेटिंग टू हाऊस प्रॉपर्टी, बाकीचे जे काय खर्च असतात घराशी रिलेटेड, फॉर एक्झाम्पल घराचं रिपेरिंगचा खर्च, कलरिंगचा खर्च, घराचं मेंटेनन्सचा खर्च, घराचा इन्शुरन्स काढला खर्च, घराचं रेंट, ग्राउंड रेंट, आजूबाजूचं रेंट किंवा सोसायटी चार्जेस पेड केले किंवा वॉचमन, जे सगळे घराशी रिलेटेड खर्च आहेत हे शुड बी टोटली इग्नोर्ड. ते पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, वाचायचे नाहीत. हे सर्वात महत्त्वाचे नियम लक्षात घ्या की व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी शुड सी ओनली 2 एक्सपेन्सेस. फर्स्ट एक्सपेन्सेस इज म्युन्सिपल टॅक्स पेड अँड सेकंड एक्सपेन्सेस इज इंटरेस्ट ऑन लोन. हे 2च खर्च फक्त विचारात घ्यायचे असतात. बाकीचे सर्व खर्च हे पूर्ण जातात. दिस इज सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. नाव द लास्ट पार्ट ऑफ आवर टुडेज लेक्चर. आता हा पार्ट जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. दिस इज फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्याचा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. दिस फॉर्मॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो वॉच दिस फॉर्मॅट केअरफुली. बघा, नेहमीप्रमाणे पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहायचं, जो कोण अलग असेल त्या व्यक्तीचं नाव. ओके, फॉर एक्झाम्पल म्हणून मी मिस्टर अक्षय लिहिले. ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन करायचं. आणि तिसऱ्या लाईनला नेहमीप्रमाणे फॉर असेसमेंट इयर 2021, जे काय आपलं सध्याचं असेसमेंट इयर आहे 2020-21, हे 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. त्यानंतर जो फॉर्मॅट आहे
फॉर्मॅटप्रमाणे वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट column, second column is amount in rupees, and third column is amount in rupees. And within one page of the notebook we can calculate this income from house property. नोटबुकच्या एका पेजमध्ये आपण कोणत्याही घराचं इन्कम कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता इन्कम कॅल्क्युलेट कसं करायचं बघा. इन्कम कॅल्क्युलेशन करताना एकूण 3 स्टेप्स आहेत. त्यातली द फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. पहिल्यांदा आपल्याला पहिली स्टेप काय, तर आपल्या घराची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ओके, दिस इज फर्स्ट स्टेप. ओके, ती ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते. खाली एक सेंटेन्स लिहिलं आहे बघा ब्रॅकेटमध्ये, हायर ऑफ फॉलोइंग टू. ओके, हायर म्हणजे मोठी रक्कम. कशाच्या, ऑफ फॉलोइंग टू. 2 अमाऊंट शोधून काढायच्या. पहिली असते एक्सपेक्टेड रेंट आणि दुसरी असते ॲन्युअल रेंट. ह्या दोनपैकी जी अमाऊंट हायर आहे, काय शब्द आहे बघा त्यांचा, हायर म्हणजे मोठी. कशाच्या, फॉलोइंग टू. ह्या 2 रकमेच्या पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंटची कॅल्क्युलेट करायची. ती कशी कॅल्क्युलेट करायची ते पाहूया. आणि दुसरी ॲन्युअल रेंट. ह्या दोन्हीपैकी एकतर ही अमाऊंट किंवा ही अमाऊंट, ह्या दोन्हीपैकी जी रक्कम हायर असेल, मोठी असेल, ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. ओके, ही पहिली स्टेप आहे. आणि ही स्टेप आपण व्यवस्थित पूर्ण जर केली तर आपलं 50% एक्झाम्पल कंप्लीट झालं. 50%. सो केअरफुली बघा. पहिल्यांदा लिहायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचं हायर ऑफ फॉलोइंग टू. ओके, हायर म्हणजे मोठी रक्कम, ऑफ फॉलोइंग टू. मग आता 2 रकमा कोणत्या, तर पहिली रक्कम शोधायची असते एक्सपेक्टेड रेंट. त्याला नाव द्यायचं ए, एक्सपेक्टेड रेंट. हे एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठी एकाखाली एक ह्या 3 अमाऊंट घ्यायच्या. सिक्वेन्स नेहमी हाच ठेवावा लागतो. पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू घ्या, त्याची अमाऊंट पहिल्या कॉलममध्ये मेन्शन करा. त्यानंतर डॅश करून सेकंड लिहा फेअर रेंट, त्याची अमाऊंट पहिल्या कॉलममध्ये घ्या. तिसरे घ्या स्टँडर्ड रेंट. ह्या सर्व अमाऊंट आपल्याला दिलेल्या असतात. आपल्याला फक्त काय करायचे, अगोदर म्युन्सिपल व्हॅल्यू, नंतर फेअर रेंट, तिसरं स्टँडर्ड रेंट, आणि त्याच्या ज्या अमाऊंट आहे ते ह्या पहिल्या अमाऊंट कॉलममध्ये मेन्शन करायच्या. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट चालू झाला. केअरफुली बघा. सगळ्यात अगोदर काय करायचं, तर जी म्युन्सिपल व्हॅल्यू आहे आणि फेअर रेंट आहे, ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं. लिहिलेली आहे, फेअर रेंटसुद्धा लिहिलेलं आहे. ह्या दोन्हीचे ज्या काही अमाऊंट्स आहेत त्या दोन्हीपैकी बघा बॉक्समध्ये काय म्हटलं आहे मी, विचेवर इज मोर. ह्या दोन्हीपैकी जी विचेवर इज मोर, जी मोठी रक्कम आहे बघा, म्युन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती आपण इथं लिहिलेली आहे अमाऊंट, फेअर रेंटची अमाऊंट आपण इथं लिहिलेली आहे. ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करा, दोन्ही अमाऊंटचं, आणि दोन्हीपैकी काय पाहिजे आपल्याला, विचेवर इज मोर, दोन्हीपैकी मोठी रक्कम. मग जी पहिली मोठी रक्कम आहे तर त्याला स्टार करा, बरोबर. किंवा दुसरी मोठी रक्कम असेल दोन्हीपैकी तर त्याला स्टार करा. आता मोठी रक्कम कोणती, फॉर एक्झाम्पल सपोज बघा एक मिनिट, सपोज म्युन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती आपण लिहिले 1 लाख आणि फेअर रेंट लिहिले 1,20,000. पहिली अमाऊंट 1 लाख, दुसरी अमाऊंट 1,20,000. म्हणजे मोठी रक्कम कोणती, तर मोठी रक्कम आली ही. दुसरी रक्कम आली आहे त्याला फक्त असं स्टार करा, टिक करा. ओके, हे पहिलं काय केलं आपण, तर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंटचे ज्या अमाऊंट आहेत त्या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम आहे त्याला स्टार केलं. ओके, टिक केलं. आता काय करायचं, जी टिक केलेली रक्कम आहे, ओके, जी अमाऊंट आहे ही ज्याला आपण टिक केले ती एक अमाऊंट, आणि त्या अमाऊंटचं कंपॅरिझन करायचं ह्या स्टँडर्ड रेंट बरोबर, जे आपण इथं लिहिलेलं असतं तिसऱ्या पॉईंटला. ह्याचं आता जी टिक केलेली मोठी रक्कम आहे जी मग 20,000 शोधून काढली होती ती अमाऊंट, आणि स्टँडर्ड रेंटची जी अमाऊंट इथं आपण लिहिलेली आहे, ह्या दोन्हीपैकी काय सांगितले बघा बॉक्समध्ये, विचेवर इज लेस. बघा टिक केलेली मगाशी मोठी रक्कम किती आली होती तुमची, 1,20,000. आणि समजा स्टँडर्ड रेंटची ही जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आहे 1,10,000. मग 1,20,000 आणि 1,10,000 ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस, दोन्हीतलं लहान काय सांगा, तर 1,10,000. आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर ते इथं आपण असं इथं ॲरो करून लिहिलेलं आहे, ते इथं बाहेर लिहिलं जातं. म्हणजे आता हे कसं फाइंड आउट केलं बघा, पुन्हा एकदा आपण बघूया. ज्यावेळेला आपण एक्झाम्पल पाहणार आहोत त्यावेळी ते जास्त क्लिअर होईल. सपोज म्युन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती 1 लाख आहे. किती म्युन्सिपल व्हॅल्यू आहे, 1 लाख. ती अमाऊंट इथं लिहिली. फेअर रेंट आहे 1,20,000. मग 1 लाख आणि 1,20,000 ह्या दोन्हीपैकी काय पाहिजे, तर विचेवर इज मोर, दोन्हीतलं मोठं काय, 1,20,000 आहे त्याला मी स्टार केलं, बरोबर. नंतर काय केलं, तर जी मोठी रक्कम स्टार केलेली आहे ती रक्कम आणि त्याचं कंपॅरिझन करायचं ह्या स्टँडर्ड रेंट बरोबर.
ही स्टार केलेली रक्कम आणि हे स्टँडर्ड रेंट ह्या दोन्हीपैकी काय बघायचं आता, विच एव्हर इज लेस. समजा स्टार केलेली रक्कम आपली होती 1,20,000 आणि स्टँडर्ड रेंट होते 1,10,000. 1,20 आणि 1,10 ह्यातलं लहान काय, तर 1,10,000 हे असतं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ते इथं आउटर कॉलममध्ये एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर लिहिलं जातं. ही पहिली अमाऊंट असते जे आपण एक्सपेक्टेड रेंटची शोधून काढतो. हे पहिलं झालं. ही एक झाली एक्सपेक्टेड रेंटची अमाऊंट, ते आपण शोधून काढली कशावरून, म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आणि स्टँडर्ड रेंटवरून. ती इथं बाहेर आलेली आहे. ही एक अमाऊंट झाली. त्यानंतर आता दुसरी जी अमाऊंट आहे ती असते ॲन्युअल रेंट. कसं काढायचं, वर्षाचं रेंट. आपल्याला महिन्याचं रेंट दिलेलं असतं. सपोज महिन्याचं रेंट 5,000 आहे. वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने करा. 5,000 गुणिले 12 किती झालं, 60,000. ती अमाऊंट बाहेर घ्यायची. महिन्याचं रेंट आपल्याला प्रत्येक वेळेला देतात, त्याला फक्त गुणिले 12 करून दुसऱ्या अमाऊंट, वर्षाची अमाऊंट बाहेर घेतली. त्यामुळे आता बाहेरच्या कॉलमला बघा, एक आलं एक्सपेक्टेड रेंटची अमाऊंट जे काय असेल ती, दुसरी अमाऊंट आहे ॲन्युअल रेंटची. ओके, ह्या दोन्हीपैकी इयर ऑफ फॉलोइंग टू, ह्या दोन्हीपैकी जी हायर म्हणजे मोठी रक्कम आहे ती मोठी रक्कम रे सोडून खाली लिहायची. दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल ती, आणि त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, ही झाली आपली पहिली स्टेप, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता आपलं निम्मं एक्झाम्पल झालेलं आहे, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. आता दुसरी स्टेप काय, ही जी काय ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्यामधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर तेवढा लेस करायचा. तो लेस का करायचा, कारण आपण टॅक्स पेड केला, घरपट्टी पेड केली की आपल्याकडचे पैसे गेले की आपलं इन्कम कमी होतं. म्हणून कमी करण्यासाठी ते लेस केलं जातं. म्हणून काय लेस करायचं, दुसरी स्टेप आहे म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. जो टॅक्स पेड केलेला आहे तो एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो. घराचा टॅक्स किती पेड केला ओनरने, मालकाने, तेवढा त्यातनं लेस करा. ओके, आणि त्यातनं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून टॅक्स पेड वजा केला की आपल्याला जे उत्तर मिळतं त्या उत्तराला नाव दिलं जातं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ही आपली दुसरी स्टेपसुद्धा झाली. पहिल्या स्टेपमध्ये आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू शोधली होती. त्या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर, घराचा किती रुपये टॅक्स पेड केला ओनरने तेवढा लेस केला की आपल्याला मिळतं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आपल्याला घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळाली, जी काय अमाऊंट असेल ती इथं आलेली आहे. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी आणि शेवटची स्टेप बघा, ही जी काय नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे यामधून शेवटची स्टेप काय, तर त्यातनं डिडक्शन्स म्हणजे वजावट, डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. ओके, या मायनस करायच्या. तर मायनस करायचा म्हणजे वजा करायच्या. ओके, त्या कोणत्या सेक्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर सेक्शन 24मध्ये दिलेल्या आहेत. हे ऑब्जेक्टिव्हसाठी प्रश्न विचारला जातो की हाऊस प्रॉपर्टी टॉपिकचे डिडक्शन कोणत्या सेक्शनमध्ये, तर सेक्शन 24. आणि ह्या डिडक्शनचा अर्थ होतो वजावट, त्या नेहमी वजा केल्या जातात. बघा, दोनच डिडक्शन्स आहेत. पहिली डिडक्शन आहे ती आहे स्टँडर्ड रेंट. ओके, पहिली डिडक्शन जे आहे, सॉरी इथं वर्ड मिस्टेक झालेले, फर्स्ट डिडक्शन जे आहे ती असते स्टँडर्ड डिडक्शन. एवढे करेक्शन करा. फर्स्ट डिडक्शन काय असते, तर स्टँडर्ड डिडक्शन. ती स्टँडर्ड डिडक्शन किती मिळते, तर स्टँडर्ड डिडक्शन जे आहे, जे काय डिडक्शन आहे ती किती मिळते, तर 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आपली जी ही तर नेट ॲन्युअल व्हॅल्यू आपण शोधून काढलेली आहे. समजा ही नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे 1,00,000, उदाहरणार्थ 1,00,000 आहे, तर त्याच्या किती टक्के घ्यायची, तर 30%. 1,00,000चे 30% किती, तर 30,000. ती अमाऊंट घ्यायची तर पहिल्या कॉलमला. सपोज ही जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे ती 2,00,000 आली असेल, तर 2,00,000चे 30% किती, 2,00,000चे 30% म्हणजे 60,000. ती इथं पहिल्या कॉलममध्ये त्याची अमाऊंट घ्यायची. ही पहिली डिडक्शन, ज्याचं नाव आहे स्टँडर्ड डिडक्शन. इथं वर्ड चुकीचं आहे म्हणून इथं कट केलं आहे. त्याला नाव आहे स्टँडर्ड डिडक्शन. ती मिळते किती, नेट ॲन्युअल व्हॅल्यू जेवढी आहे ही आपण कॅल्क्युलेट केली त्याच्या 30%. ओके, ही सर्वांना मिळते, जेवढी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30%. ही एक. आणि दुसरी डिडक्शन जी आहे ती असते इंटरेस्ट ऑन लोन. ती कोणती असते, इंटरेस्ट ऑन लोन. जर आपण घरासाठी कर्ज काढलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज, त्याची व्याज जे आहे त्याची अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलमला. म्हणजे ह्या फर्स्ट कॉलमला एक पहिली अमाऊंट आली स्टँडर्ड डिडक्शनची आणि दुसरी अमाऊंट आली इंटरेस्टची. ह्या दोन्हींची बेरीज बाहेर घ्यायची, ती आली आपली टोटल डिडक्शन. ओके, आणि जी आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यूवरती आलेली आहे, ओके, ह्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून, ओके वेट अ मिनिट, जे काय आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे,
ओके, ही नेट ॲन्युअल व्हॅल्यू. त्यामधून ह्या आपण 2 डिडक्शन होत्या. पहिली स्टँडर्ड डिडक्शनची अमाऊंट, दुसरी इंटरेस्ट ऑन लोनची अमाऊंट. ह्या दोन्हींची रेश सोडून बेरीज आपण बाहेर घेतली, नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे. त्यातून ह्या डिडक्शन काय करायच्यात बघा, डिडक्शन प्लस करायच्यात का मायनस, तर मायनस. डिडक्शन म्हणजे वजावट, त्यामुळे त्या वजा करायच्या. त्या मायनस केल्यानंतर जे तुम्हाला उत्तर मिळणार आहे त्याला म्हटलं जातं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्यामुळं नेट ॲन्युअल व्हॅल्यूचं जे उत्तर आहे त्यातून फक्त डिडक्शन 2 वजा केल्या की जे आपल्याला उत्तर मिळणार आहे त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. सो दिस इज द फॉर्मॅट फॉर कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्मॅट आहे. ओके, यू शुड राईट डाऊन दिस फॉर्मॅट इन युअर नोटबुक. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल नंबर 1 ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. सो थँक यू व्हेरी मच.